बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. त्याच्या परिघाच्या बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे, तर त्याच्या एका बाजूची लांबी किती असेल असा प्रश्न सोडवायचा. तसा लेकरांनो, एक वर्तुळ आहे ज्याची त्रिज्या गणित म्हणते 21 सेमी. या 21 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघा एवढा परिमिती असलेला एक समभुज त्रिकोण आहे. त्या समभुज त्रिकोणाची बाजू किती असा प्रश्न. उत्तराप्रत जाण्यासाठी प्रथमतः प्रश्नामध्ये त्रिज्या दर्शवल्या वर्तुळाचा परिघ किती याचा शोध घेऊ. प्रथमतः वर्तुळाचा परिघ शोधू. आता वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र 2 पाय r. 2 गुणिला पायची किंमत 22/7 गुणिला इथं वर्तुळाची त्रिज्या 21, हा भाग 3 न जातो 2 गुणिला 22 गुणिला 3, 22 दोन्ही 44, परत गुणिला 3, 3 चूक 12 2 हाताला 1, 3 चूक 12 आणि 13, 14 सेमी. हा वर्तुळाचा परिघ. आता 132 14 सेमी परिमिती असलेला एक समभुज त्रिकोण आहे. लक्षात घ्या, समभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या तीनही बाजू ह्या सारख्या असतात. वर्तुळाचा परिघ जेवढा तेवढ्याच मापाची परिमिती असलेला समभुज त्रिकोण. आणि या त्रिकोणाची एक बाजू आणि त्या बाजूची लांबी किती असा प्रश्न. लेकरांनो, समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात म्हणून इथं 132 आणि भागीला 3 करा. त्रिकोणाला 3 बाजू असतात. हा भाग द्या. 3 चूक 12, 1 उरला, परत 12 झाले, 3 चूक 12 म्हणजे 44 सेंटीमीटर. हे या प्रश्नाचं काय लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.